अतिरेक म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूपच जास्त प्रमाणात होणारा अतिवापर. याला समानार्थी शब्द आहेत बेसुमार, कळस, पराकाष्ठा आणि अमर्याद. पुढचा शब्द अत्यंत. अत्यंत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप जास्त, म्हणजे अतिशय, असंख्य, अमित, अगणित, अपरिमित, अपार, असीम, पुष्कळ, अमर्याद, अपरंपार, अफाट. उदाहरण, त्याला अभ्यासात अत्यंत रस आहे किंवा अफाट रस आहे. पुढचा शब्द अधिलेपण म्हणजे मोठेपणा किंवा सामर्थ्य असलेली अवस्था. यालाच समानार्थी शब्द थोरपण, भाग्य, सामर्थ्य. उदाहरण, त्याच्या यशामध्ये त्याचे अधिलेपण दिसून येते, म्हणजे त्याचे सामर्थ्य दिसून येते. पुढचा शब्द अध. अध म्हणजे अर्ध्या प्रमाणात असलेली गोष्ट, अर्धा किंवा निम्मा. उदाहरण, त्याने अध पोळी खाल्ली, म्हणजे अर्धी पोळी खाल्ली. पुढचा शब्द अद्भुत. अद्भुत म्हणजे खूप आश्चर्य वाटावे अशी गोष्ट. याला चमत्कारिक आणि विलक्षण असंही आपण म्हणतो. पुढचा शब्द अद्वातद्वा. अद्वातद्वा म्हणजे विसंगत किंवा अर्थ न लागणारे बोलणे. यालाच असंबद्ध, भरमसाठ असेही समानार्थी शब्द आहेत. उदाहरण, तो रागात अद्वातद्वा बोलू लागला. पुढचा शब्द अधपतन म्हणजे नीती किंवा प्रतिष्ठेतून खाली जाणे. याला समानार्थी शब्द खाली पडणे, नरकास जाणे. वाईट सवयींमुळे माणसाचे अधपतन होते. पुढील शब्द अधाम म्हणजे खूप नीच किंवा वाईट स्वभावाचा. नीच, हलका, क्षुद्र, क्षुल्लक, दुष्ट, अधर्मी हे इतर याला समानार्थी शब्द आहेत. इतरांना त्रास देणारा माणूस अधम समजला जातो, म्हणजे नीच समजला जातो. पुढील शब्द अधमर्ण. अधमर्ण या शब्दाला समानार्थी शब्द कर्जदार, ऋणी आणि देणेदार, म्हणजे ज्यावर कर्ज आहे असा माणूस. उदाहरण, कर्ज न फेडल्यामुळे तो अधमर्ण झाला. पुढील समानार्थी शब्द अधांतरी म्हणजे हवेत, अंतराळात, निराधार, निरालंब, त्रिशंकू स्थिती म्हणजे ज्याला आधार नाही किंवा जो मध्येच अडकलेला आहे असा. उदाहरण, निर्णय न झाल्यामुळे तो प्रश्न अधांतरी राहिला, म्हणजे मध्येच अडकून राहिला. पुढचा शब्द अधाशी. अधाशी म्हणजे ज्याला खाण्याची किंवा मिळवण्याची अतिशय हाव असते, म्हणजे हावरा, लोभी, खादाड, हापापलेला, बुभुक्षित, हलकट, अधोड. उदाहरण, तो इतका आदाशी होता की इतरांसाठी काहीच ठेवत नसे, म्हणजे हापापलेला. पुढचा शब्द अधिकार. एखाद्या गोष्टीवर असलेला हक्क किंवा सत्ता. जबाबदारीची जागा, प्रभुत्व, हक्क, अंमल, ताबा, हुकूमत, आधिपत्य, स्वामित्व, प्रभुसत्ता, निप्रभुता हे देखील याचे समानार्थी शब्द आहेत. पुढील शब्द अधिपती. अधिपती म्हणजे जो राज्य किंवा मालमत्तेचा स्वामी असतो, म्हणजे राजा, अधीश, मालक आणि धनी म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे असा. प्राचीन काळी राजा राज्याचा अधिपती मानला जात असे. पुढील शब्द अधिष्ठान. एखाद्या ठिकाणी राहण्याचे स्थान म्हणजे अधिष्ठान. याला समानार्थी शब्द वास, निवास, वास्तव्य. त्या साधूचे अधिष्ठान पर्वतावर होते, म्हणजे ते साधू पर्वतावर निवास करत असे. पुढील शब्द अधिक्षेप. यालाच निंदा, हेटाळणी, दूषण किंवा एखाद्याची निंदा किंवा एखाद्याचा अपमान करणे असेही म्हणतात. इतरांची खिल्ली उडवणे म्हणजे त्यांचा अधिक्षेप करणे होय, म्हणजे त्यांचा अपमान करणे होय. पुढील शब्द आहे अधीर. म्हणजे ज्याला वाट पाहता येत नाही किंवा जो खूप उतावळा असतो. यालाच आपण चंचल, अस्थिर, अनर्गल आणि स्वच्छंदी असेही म्हणतो. उदाहरण, निकाल ऐकण्यासाठी विद्यार्थी अधीर झाले होते. पुढील शब्द अधू. अधू म्हणजे ज्याच्या शरीरात व्यंग आहे किंवा जो अपंग आहे. याला इतर समानार्थी शब्द कुरूप, पंगू,
ऐबदार, अपंग आणि व्यंग असलेला. याचे उदाहरण वधू असूनही त्याने आपल्या मेहनतीने मोठे यश मिळवले. हे याचं उदाहरण आपण लक्षात घेऊ शकता. पुढील शब्द अधोगती. एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची खाली जाणारी अवस्था म्हणजे अधोगती. म्हणजेच पतन, दुर्गती, अवनती, अधपात, अपकर्ष, अधपतन, ऱ्हास किंवा उतरती कळायला लागणे म्हणजे वाईट सवयींमुळे माणसाची अधोगती होते. पुढील शब्द अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आत्मा आणि परमात्म्याबद्दलचे ज्ञान. यालाच ब्रह्मज्ञान आणि वेदांत किंवा अद्वैत असेही म्हणतात. अध्यात्माचा अभ्यास केल्याने मन शांत होते. हे याचे उदाहरण आहे. पुढचा शब्द अध्याय. अध्याय म्हणजे पुस्तकातील किंवा ग्रंथातील एक भाग. अध्यायाचे समानार्थी शब्द आहे खंड, पर्व, विभाग आणि प्रकरण. उदाहरण शिक्षक आपल्याला म्हणतात ना की आज आपण इतिहासाचा नवीन अध्याय शिकणार आहोत, म्हणजे नवीन प्रकरण शिकणार आहोत. पुढील शब्द आहे अध्रुव. अध्रुव ही शब्दाला समानार्थी शब्द अल्पकालिक, चंचल, क्षणभंगूर, जो कायम टिकत नाही किंवा अल्प काळ टिकतो, यालाच आपण अध्रुव असे म्हणतो. पुढचा समानार्थी शब्द अनंग. अनंग या शब्दाला अंगरहित, निराकार, मदन, कामदेव, शिव, शंकर म्हणजे ज्याला शरीर नाही किंवा जो निराकार आहे, यालाच आपण अनंग असे म्हणतो. पुढचा शब्द अनर्थ. अनर्थ या शब्दाला वाईट किंवा संकटकारक घटना म्हणजेच अरिष्ट, संकट, अर्थहीनता, निरर्थक, अर्थशून्य असेही आपण म्हणतो. उदाहरण रागाच्या भारात बोलल्याने अनेकदा अनर्थ घडतो. पुढील शब्द आहे अनशन. अनशन म्हणजे एखाद्या मागणीसाठी अन्न त्याग करणे. यालाच उपवास, अन्न त्याग आणि निराहार असेही म्हणतात. पुढील शब्द अनसूया म्हणजे ज्याच्या मनात मत्सर नाही अशी व्यक्ती. यालाच मत्सररहित, अत्रिपत्नी असेही म्हणतात. पुढील शब्द बघूया अनाठाई म्हणजेच अयोग्य, तर्कविरहित किंवा योग्य कारण नसताना केलेली गोष्ट. यालाच अनाठाई असे म्हणतात. आपण अनाठाई वाद घालणे टाळले पाहिजे, म्हणजे तर्कविरहित वाद घालणे टाळले पाहिजे. पुढील शब्द अनाड. अनाड म्हणजे ज्याला शहाणपण किंवा अनुभव नाही तो अनाड. याला समानार्थी शब्द अडाणी, द्वाड, उनाड हे आहे. उदाहरण अनाड माणूस चुकीचे निर्णय घेतो. पुढील शब्द बघूया अनाथ. अनाथ म्हणजे ज्याचे आई वडील नाहीत. यालाच पोरका, आई वडिलांशिवाय, दीन, निराश्रित, निराधार आणि असहाय्य असेही म्हणतात. पुढचा शब्द अनिल. अनिल म्हणजे हवेचा प्रवाह किंवा वारा. यालाच अष्टवसूंपैकी एक असेही म्हटले जाते. उदाहरण सकाळचा थंड अनिल मन प्रसन्न करतो. पुढील शब्द अनावर म्हणजे ज्याच्यावर काहीच कंट्रोल ठेवता येत नाही. यालाच अनिर्बंध, मोकाट, उच्छृंखल, अनियंत्रित, निरंकुश, बेछूट, बेफाम, बेभान असे इतर समानार्थी शब्द आहेत. पुढील शब्द अनुकंपा. अनुकंपा म्हणजे दया किंवा करुणेची भावना किंवा कृपा. पुढील शब्द अनुक्रम. अनुक्रम म्हणजे क्रमाने किंवा परंपरेने मांडलेली रचना. अनुक्रम या शब्दाला परंपरा, ओळ आणि पद्धत हे इतर समानार्थी शब्द आहेत. पुढील शब्द अनुक्रमणिका म्हणजे क्रमवार दिलेली यादी किंवा सूची. पुढील शब्द अनुकूल. अनुकूल म्हणजे फायदेशीर किंवा योग्य ठरणारे. उपकारी, इष्ट, मध्यकारक, उपचारक किंवा हितकारक हे याचे समानार्थी शब्द आहेत. हवामान शेतीसाठी अनुकूल आहे. हे उदाहरण तुम्ही लक्षात घेऊ शकता. अनुध्वनी. अनुध्वनी म्हणजे स्वतः करून किंवा पाहून मिळालेले ज्ञान म्हणजे अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रतीती, साक्षात्कार, आस्वाद आणि प्रत्यक्ष ज्ञान. उदाहरण अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो. मित्रांनो, पुढील समानार्थी शब्द बघूया. अनुमोदन. एखाद्या गोष्टीला दिलेली मान्यता किंवा संमती किंवा पसंती, कबुली, संमती,
सहमती, दुजोरा, होकार, समर्थन, पाठिंबा, पुष्टीकरण, स्वीकृती हे याचे समानार्थी शब्दही लक्षात ठेवा. उदाहरण, योजनेला सरकारने अनुमोदन दिले म्हणजे मान्यता दिली.